आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नारळाच्या मऊ वड्या बनवणार आहोत. या वड्या बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि साहित्यही खूप कमी आहे. त्यामुळे सणासुदीला किंवा अचानक गोड खायची इच्छा झाली तर ही रेसिपी लगेच करता येते. चला तर मग बघूया या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या. सगळ्यात आधी ना 2 कप किसलेले ओले खोबरे घ्या आणि हे खोबरे मिक्सरमध्ये फक्त 1 मिनिट फिरवून घ्या. खूप बारीक पेस्ट करायची नाही हा. थोडा दाणेदारपणा राहिला तर वड्या जास्त छान लागतात. आता एक कढई घ्या आणि त्यात हे खोबरे, 1 कप साखर आणि 1 टेबलस्पून तूप घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि मिश्रण सतत ढवळत राहा. सुरुवातीला साखर वितळेल आणि मिश्रण सैल होईल, पण थोड्या वेळाने ते परत घट्ट व्हायला लागेल. आणि तुम्ही बघू शकता की व्हिडिओत ज्याप्रमाणे मी मिश्रण सतत ढवळत आहे त्याप्रमाणे सतत मिश्रण ढवळून ढवळून हे मिश्रण शिजवायचे आहे. नाहीतर हे मिश्रण खाली तळाला चिकटू शकते आणि जर का एकदा मिश्रण चिकटले तर ही कापांची चव कडवट लागेल. आता आधीच एका प्लेटला थोडं तूप लावून घ्या. म्हणजेच काय होईल, जेव्हा वड्या आपल्या तयार होतील तेव्हा पटकन थापून घेता येतील. आता तुम्ही बघू शकता की मिश्रण घट्टसर होत आलेले आहे. आता त्यात 1 टीस्पून वेलची पावडर घाला. वेलचीमुळे ना वड्यांना खूप छान सुगंध येतो. आता हे मिश्रण सतत ढवळत राहा आणि मिश्रण जेव्हा चमच्याला चिकटून गोल गोल फिरायला लागेल तेव्हा समजा की आपले मिश्रण तयार झालेले आहे. आता गॅस बंद करा आणि सर्व मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेटवर ओतून घ्या. आता एखादी वाटी किंवा लाटण्याच्या साहाय्याने हे मिश्रण नीट पसरवून घ्या. फार जाडही नाही, फार पातळही नाही, मध्यम जाडी ठेवा. आणि आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते छान सेट होतं. मग सुरीने किंवा चाकूने तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या. चौकोनी शेपमध्ये, डायमंड शेपमध्ये किंवा तुम्हाला ज्या आवडतील त्या शेपमध्ये हे कापे कापून घ्या. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मऊ, चविष्ट आणि सुगंधी नारळाच्या वड्या तयार होतात. या वड्या काही दिवस टिकतात आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात. तर ही माझ्या आईच्या हातची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.